गर्दी आहे, त्याच्यामुळे दर्शन होणं अशक्य आहे. तर मी काय करते की इथे जवळच मेट्रोचा ब्रिज आहे, त्या मेट्रोच्या ब्रिजवर जाऊन बघते मला दर्शन घेता येत आहे का, पालखी व्यवस्थित पाहता येते का. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. माझ्या कपड्याला असलेल्या या गंधावरून आपल्याला कळलंच असेल की आज आपण काय कॅप्चर करणार आहोत, आज आपण कुठे आलोत ते. तर एकदम बरोबर, आपण आज आलेलो आहोत वारीमध्ये आणि वारीचा आजचा जो अनुभव आहे तो मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या पालखीचंही दर्शन आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आनंदाचा सोहळा म्हणजे ही वारी, आणि ह्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण इथे आलो आहे. आणि ॲक्च्युली इथे आल्यावरचा जो लोकांना बघून जो आपल्याला आनंद होतो तो अगदीच वेगळा आहे. आणि तोच संपूर्ण आनंद आपण आपल्या ह्या आजच्या एक दिवसाच्या वारीच्या प्रवासामध्ये अनुभवणार आहोत. खूप मोठा असा आनंदाचा सोहळा आहे, कारण की या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सर्व लहान थोर आपल्या वतीने जो हातभार आहे तो लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जर आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर कुठे ना कुठे काहीतरी फूड स्टॉल असतात, चहाचे स्टॉल असतात, वारकऱ्यांचे चालून पाय थकलेले असतात तेव्हा पायांना मसाज करण्यासाठीचे सेंटर असतात, किंवा काही मेडिकल कॅम्प असतात. तेव्हा काही ना काही प्रत्येकजण कोणी आपल्या ज्याला जमेल तसं, म्हणजे कोणी केळीच देतं आहे, कोणी लाडू देतं आहे, कोणी बिस्किट देतं आहे, तेव्हा ज्याला जमेल तशी आपल्याकडनं जी सेवा असते ती त्या पंढरीच्या पांडुरंगापर्यंत कशी तरी पोहोचू येत यासाठी नक्की प्रयत्न करत असतात. खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे हा साध्या सुध्या भोळ्या कावड्या माणसांचा हा एक सोहळा आहे असं आपण म्हणूयात. कारण आपण जर या वारीमध्ये पाहिलं तर आता आपण कुठली वारी बघायला आलो होतो तर तुकाराम महाराजांची पालखी पाहायला आलो होतो. तुकाराम महाराज कोणाच्या दर्शनाला चाललेत, विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेत पंढरपूरला. मात्र विठ्ठलाच्या बरोबरच आपल्याला तुकाराम महाराजांच्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची किती ओढ असते याच्यावरून आपल्या लक्षात येईल की वारकरी संप्रदायामध्ये किंवा भागवत संप्रदायामध्ये कोणी कमी किंवा जास्त नसतो, सगळे लहान थोर सगळे सारखे असतात. त्यामुळे लहान असो मोठा असो वयोवृद्ध असो कोणालाही, अगदी लहान मुलालाही आपण माऊली ह्या नावानेच संबोधित करतो. वारी म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाचा सोहळा, आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये लहान थोर सर्व अगदी आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे कित्येक किलोमीटर ही लोक पायी पंढरपूरला जातात तरीही त्यांना थकवा हा जाणवत नाही. आणि आपण जर पाहिलं तर खूप सारे वृद्ध लोक ह्या वारीमध्ये सहभागी झालेले असतात. त्यामुळे ह्याच्यावरून आपण समजू शकतो की ह्याच्यामध्ये त्यांना किती परमात्म्याला पांडुरंगाला भेटण्याची ओढ असेल हे इथे आपल्याला ध्यानात येतं. वारीला जो आहे तो प्रचंड मोठा असा इतिहास आहे. त्यामुळे जर आपण सर्व जाणतो की वारीची जी सुरुवात आहे ती ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी केली. मात्र त्यांच्या आधीही म्हणजेच ज्ञानदेव पूर्व काळात भक्त पुंडलिक यांनी या वारीला सुरुवात केली. त्यामुळे ज्ञानदेव पूर्व काळ असेल किंवा ज्ञानदेव नामदेवांचा काळ असेल, चोखामेळा एकनाथ महाराजांचा काळ असेल किंवा तुकाराम महाराजांचा काळ आणि तुकाराम महाराजांच्या नंतरचा आत्ताचा काळ, एवढा मोठा प्रचंड असा इतिहास या वारीला आहे. आणि त्यानंतर ह्या वारीमध्ये पालखीची जी सुरुवात आहे ती तुकाराम महाराजांचे कनिष्ठ जे पुत्र होते नारायण बाबा यांनी मग ह्या ज्या वारीमध्ये जी पालखीची सुरुवात होती ती केली. असा प्रचंड मोठा इतिहास जो आहे तो आपल्याला ह्या वारीचा या इतिहासामध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या गाड्यात मोठा ट्रक आहे तिथं वारकरी बांधवांचे आहेत
कुठं पार्किंग आहे, इथं कुठं आहे इथं कळतं. आणि हा संपूर्ण परिसर टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तुकाराम महाराजांच्या पालखीजवळ पोहोचल्याचं मला वाटतंय, कारण की पुढे खूप सारी गर्दी पाहायला मिळते आणि रथ पण पाहायला मिळतोय. चला आता पटापट जाऊयात. या आनंदाच्या वारीमध्ये आपणही सहभागी होऊयात आणि आजचा आपला दिवस हा कसा आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगेलच. आता पुढे आपण दर्शनाला जाऊ. हॅलो. महाराजांच्या पालखीचा रथ जो घोडा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता लवकरच तुकाराम महाराजांची पालखी इथे पोहोचतीये. खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे दर्शन होणं अशक्य आहे. तर मी काय करते की इथे जवळच मेट्रोचा ब्रिज आहे, त्या मेट्रोच्या ब्रिजवर जाऊन बघते मला दर्शन घेता येत आहे का, पालखी व्यवस्थित पाहता येते का.
प्रकारे आपलं मिशन अकम्प्लीट झालं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की जवळच जो मेट्रोचा ब्रिज आहे मी त्याच्यावर जाईन आणि तिथून वरून आपला तुकाराम महाराजांच्या पालखीचं जे आहे ते दर्शन करूयात आपण. आणि ते झालं. पुढे मी पटकन खाली गेले आणि पालखीचंही दर्शन घेतलं. फार छान असं दर्शन झालेलं आहे. तर खरंच म्हणजे मला वाटलं होतं की मला उशीर झाला आहे, मला पालखीचं दर्शन घेता येणार नाही. मात्र माझा जो आजचा दिवस होता तो सफल गेला आणि दर्शन झालं. यामध्ये मला फार मोठा आनंद इथे अनुभवायला मिळतो आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण वारीचा सोहळा मला अतिशय उत्कृष्टपणे टिपता आला माझ्या पद्धतीने आणि दर्शनही फार छान झालं. परंतु माझ्याबरोबर आपल्याला हा वारीचा सोहळा कसा वाटला आणि दर्शन कसं झालं हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात तसं की अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.